सोलार पंप, वायर चोरटे ताब्यात, 2,36,000चा मुद्देमाल जप्त. परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 5 गुन्ह्यांची उकल. मागील काही दिवसांपासून मोटार आणि सोलार पंप चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरीच्या घटनांचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून रोख रक्कम, चोरीची तार, एक ऑटो असा एकूण 2,36,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेल्या पथकाला पेडगाव फाटा येथे एका इसमाकडून ऑटोमधून चोरीच्या सामानाची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन ऑटोची पाहणी केली असता बोरी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेली तार मिळून आली. ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव ज्ञानेश्वर हरिभाऊ चव्हाण, राहणार नेहरूनगर, पाथरी रोड, परभणी असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्यांनी परभणी ग्रामीण आणि शहर परिसरात सविता किशोर ढेमरे, परवीन रफिक शेख जाधव आणि दीपक यांच्यासोबत मिळून चोरी केल्याचं सांगितलं आहे. आरोपीकडे असलेली रक्कम मित्राच्या माध्यमातून हजर करण्यात आली. सौरभ ज्ञानेश्वर चव्हाण याच्याकडून रोख 85,000 रुपये जप्त करण्यात आले. तसेच चोरीची तार आणि एक ऑटो असं मिळून 2,36,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे परभणी ग्रामीण आणि बोरी पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या 5 गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, निलेश मुदिराज, केशव गीते, लक्ष्मण कांगणे, जयश्री राठोड, महारुद्र सावंत, भुजबळ, पोलीस अंमलदार रवी लटपटे, नेताजी आव्हाड, अनिता सपकाळ, शरद पथक यांनी केली आहे.